बघू शकता नानांनी मस्तपैकी देवीची सजावट करायला घेतली बघा. मस्त शेंदूर वगैरे लावला आणि आता थोड्याच वेळात साडी वगैरे नेसवणार. ते तुम्हाला दाखवेनच थोड्या वेळाने. तर दाखवतो चला आता तुम्हाला जेवणाचे इथे काय तयारी चालू झाली. भाजीसुद्धा आता चाललेली आहे आणि गावातील सर्व महिलासुद्धा आलेले आहेत भाजी मोडायला. म्हणजे पूर्ण गावात बघू शकता गावातील खूप साऱ्या अशा महिला आलेल्या आहेत भाजी साफ करायला. बघू शकता आता सत्यनारायणाची महापूजा चालू झाली. थोडा उशीर झालाय पण समजून जा जरा. या हिशोबाने चालले आपली पूजा व्यवस्थित एकदम. आणि बघा देवीचा शिंगार गेलाय तर कसा वाटतंय नक्की कमेंट. ठेवले तरी आम्ही ना असं ना बोलू. मोरी लगे उचललं पण आहे बघा. या पांडवांना मारण्यासाठी गांधारीचे 100 पूर्ण रात्र दिवस प्रयत्न केला ना. लक्षागृहाला आग लावण्याचा प्रयत्न केला का? एवढंच नाही, अन्नामध्ये विषाचे लाडू खाऊ घालण्याचा प्रयत्न केला का? इसलिए मैंने तुम्हारा रात दिन भजन किया और हे भी सुनो भगवान, जिस दुख में तुम्हारी याद आती है वो मेरे लिए दुख नहीं हो सुख हो जाता है. हॅलो काही जणी झालं यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आहे आमच्या गावामध्ये हरिनाम कीर्तन सप्ताह 16 शिळगाव वर्ष 13वे आणि इथं चालू आहे मस्तपैकी पूजेची तयारी. म्हणजे सत्यनारायण महापूजेची तयारी. बघू शकता मकर वगैरे मस्त असं सजवायला घेतलं आहे आणि भजगोसुद्धा आले बघा. ही सगळी अशी तयारी संध्याकाळी रात्री तर होणारच आहे. बघू शकता आणि बाल्या माझी करते व्हिडिओ. म्हणजे आता ग्रुपमध्ये टाकेल आमच्या कॉलेजच्या सगळ्यांना दाखवेल. जेवणाची वगैरे तयारी चालू आहे ती तुम्हाला दाखवतो. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. नवीन असेल तर जाऊन चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. मी तुमचं सबस्क्राईब करतो. बघू शकता नानांनी मस्तपैकी देवीची सजावट करायला घेतली बघा. मस्त शेंदूर वगैरे लावला आणि आता थोड्याच वेळात साडी वगैरे नेसवणार. ते तुम्हाला दाखवेनच थोड्या वेळाने. तर दाखवतो चला आता तुम्हाला जेवणाचे इथे काय तयारी चालू झाली. भाजीसुद्धा आता चाललेली आहे आणि गावातील सर्व महिलासुद्धा आलेले आहेत भाजी मोडायला. म्हणजे पूर्ण गावाचं सहकार्य असतं या कार्यक्रमासाठी. कारण तुम्हाला आता बॅनर दाखवतो बघा. बघू शकता भाजी मोडायला सर्वांना बोलवलं. बघू शकता आमचे आचारी सर्वजण तयारी चालू आहे. कोण सर्वात मोठा आचारी चालू आहे तयारी चालू आहे. जोरात चालू आहे. बघू शकता इकडे भाजी आलेली आहे आजच्या दिवसाची हिरवी भाजी. आता ती मोडायला सर्व म्हणजे शेंगा वगैरे सोलायला बघा. आता इथं दाखवतो मस्तपैकी इथं नाश्त्याची आणि आपली दुसरी गोष्ट म्हणजे प्रसाद आपल्याला सत्यनारायण महापूजेसाठी चालू आहे त्याची तयारी चालू आहे. हे बघा बाबांनी घेतले मस्तपैकी रवा. आज रवाच ना बाबा. रव्याचा प्रसाद असणार आहे आपल्याला. इकडे दूध सुद्धा तापवलं आहे. चालली आपली तयारी जोरात. काय बोलतो बोल 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 लवकर लवकर बोल. तू बोलत होती ना मला घेत नाही आता घेतो तुला. हे बघ बोल आता काय बोलत होती. काल बोलत होती ना मला ब्लॉग मध्ये घे. मी बोललो रेडी झाल्यावर. मग आता काय झाले. मेकअप नाही केलं. आम्हाला मेकअपची गरज नाही लागत घ्यायला. अरे थोडीशी काळी. हा काली. तर बघू शकता गावातील खूप साऱ्या अशा महिला आलेल्या आहेत भाजी साफ करायला. मस्तपैकी वाटाण्याच्या शेंगा घेतल्यात सोलायला. काय आंघोळ गेलीस का? कधी गेले? अवतार बघ कवच काही बोलू कार्तिकला. बघू शकता आता सत्यनारायणाची महापूजा चालू झाली. थोडा उशीर झालाय पण समजून जा जरा. या हिशोबाने चालले आपली पूजा व्यवस्थित एकदम. आणि बघा देवीचा शिंगार गेलाय तर कसा वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. आज योगराजला मान भेटले बाई.
नवीन जोडपा डायरेक्ट. हेच आता जेवण बनवायची सुरुवात तर चालू होईलच. पहिला अग्निमातेची पूजा करतील, त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. नवीन असेल तर जाऊन चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. चला लवकरच आपले 20,000 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत. जर देवाच्या कृपेने आज पण होतील, उद्या पण होतील, सांगता येत नाही. म्हणजे भरपूर बाकी आहेत तसे, 2-2.5 बाकी आहेत. चला जशी पब्लिक वाढेल असं काय होतं, रिस्पॉन्स चांगला आला का सगळं काही चांगलं होतं. अग्नी सवस्त देवता मिन्माय वैशान रोगदाना हे मात्र त्यात फुल ठेव. फुलं ठेव चार बाजूला. तिथे एक, त्या बाजूला, त्या बाजूला, त्या बाजूला, 4 बाजूला 4 फुलं. किती वाटायचं अर्धा का सगळं नारळ फोडणार. आम्हाला दक्षिणा नको, तुला दक्षिणा 100 ना 500 500 कुठे 100 कुठे तुझ्याकडनं 700 ठेवले तरी आम्ही ना असं ना बोलू. मोरी लगे उचललं पण आहे बघा. आता काहीच ना, आता काहीच ना, आता कट वगैरे काही ना. आता इथे कट नाही, हे पुरा अखंड जाईल. तर काही अशीच मस्ती, मजा मस्ती चालू असतं आपली. असं काही इश्यू नाही. तर चला आपल्याला टेबल भेटलेला आहे मस्त असा. चला तिकडे लावून घेऊ. काहीच घरी आलेलं मस्तपैकी कपडे चेंज करायला, मस्त आता फ्रेश होऊन चाललं. आता हरिपाठ चालू झाला असेल आय थिंक. तर बघूया तिथे गेल्यावर समजेल. आताच महाराज आल्यात, थोड्याच वेळात कीर्तन चालू होईल. तुम्ही बघा, टाकतो तुम्हाला आजचा कसा काही कीर्तन होणार आहे. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. भगवान परमात्म्याला प्रेम आवडतो, थोर प्रेमाचा भुकेला. आज जे दुष्काळ तयाला म्हणजे प्रेम केलं तर तो ऐका महिमा आवडीची. उष्ट खातो, ऐकताय तुम्ही? प्रेम केलं तर उष्ट खातो. सगळी मातेची बोरं खाल्ली ना, बोरं खाल्ली यात नवन, मावशी उष्टी बोरं खाल्ली यात नवन. 56 प्रकारचे भोग ते त्याला. दुर्योधन श्रीमंत होता ना, पंचपक्वान्न होते, 56 प्रकारचे भोग होते, पण त्याच्यात प्रेम मिळालं नाही. भगवान परमात्म्याने त्याचा स्वीकार केला नाही. आणि त्याला जर भूक लागेल दादा, प्रेम असताना आमंत्रण द्यायची गरज नाही. तो सांग
एवढंच नाही सांगण्याचं तात्पर्य आहे. मी एका शब्दावर उभा असा स्नान केलंय. महाराजांनी गोड प्रमाण दिलं. माझी मज झाली अनावर वाचा अनावर वाचा. सतत भगवंताचं नामचिंतन करावं. म्हणून तुकाराम महाराजांनी संसारात राहून भगवंताचं नामचिंतन केलं ना. तुकाराम महाराज तुम्ही आपल्याला आग्रह करतात, बाबा हो अरे तुम्ही आपण संसारी जीवन जगतोय ना, मग संसारात राहून सुद्धा संसार तो दुःखाचा आहे. याच्यात जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल ना, नामचिंतनाचा आग्रह करतात. जर नामचिंतन केलं तर संसारात भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर सुख प्राप्त होईल. अभंगाचं पहिलं हे द्वारकाधीश आपके लिए तयार है. चलता हूँ म्हटल्यानंतर लेकरा बसून माझ्या शिवाजूला होते ना मला, तशी पांडवांची अवस्था झाली. अंबरला फुंकायला लागले. कुंती मातेला भेटण्याकरता भगवान कृष्ण परमात्मा निघाले. कुंती मातेचं दर्शन घेतलं. सांगितलं आत्या येतो मी येतो म्हटल्यानंतर लहानसं लेकरू जसं आपल्या आईच्या गळ्याला बिल गुंडाळतं ना महाराज, तसे हंबडा करून कुंती माता भगवंताचे पाय धरतील रडते. त्यावेळेस कुंती मातेला भगवंत विचारता, आत्या रडायचे दिवस संपले ना ग तुझ्या जीवनातील. आता आनंद झाला, तुझा मोठा राजा झाला ना, राजगाडीवर बसले तू आनंद स्वीकार केला पाहिजे. आता सुख प्राप्त झाला पाहिजे तुला. पण तू रडते काय दुःख झालं. पण पुढे जाता जाता सांगतो का आत्या तुला, मी जरी तुम्हाला सोडून चाललो तुम्ही प्रसन्न आहे तुमच्यावर, बोल आत्या तुला काय पाहिजे. कुंती मातेने असं पदर पसरवला. ऐका बरं मावशी, कुंती मातेनं काय मागितलं. भगवान परमात्मा जवळ असं पदर पसरवला. सांगितलं कुछ देना चाहते हो गोपाल मुझे. हाँ तो द्वारका जाने से पहले पूरी दुनिया का दुख इस कुंती को जाते जाते देखे जा भगवान. हे शब्द जेव्हा ऐकले महाराज संपूर्ण विश्वाचा मालकच फुंबडा फुंडायला लागला. अगं त्या आयुष्यभर दुःख भोगू नका तू, मी साक्षीदार आहे ना. तुझ्या या पांडवांना मारण्यासाठी गांधारीचे 100 पूर्ण रात्र दिवस प्रयत्न केला ना. लक्ष्यागृहाला आग लावण्याचा प्रयत्न केला का. एवढंच नाही अन्नामध्ये विषाचे लाडू खाऊ घालण्याचा प्रयत्न केला का. एवढंच नाही का त्या तुझ्या या कुलवान सुनेला बैमानाने भर सभेमध्ये लग्न करण्याचा प्रयत्न केला ना. एवढी मोठी मोठी संकट भोगली तू. आणि पुन्हा जाता जाता काही माग म्हणतो, सुख मागितलं पाहिजे, पुन्हा दुःखच मागते. याचं कारण काय का त्या. कुंती माते दिलेलं उत्तर ऐका. कुंती माता म्हणते, सच कहू भगवान, सच कहू अगर मेरी जिंदगी में दुख नहीं होता तो तेरी याद नहीं आती रे. मैं दुखी थी इसलिए मैंने तुम्हारा रात दिन भजन किया. और हे भी सुनो भगवान, जिस दुख में तुम्हारी याद आती है वो मेरे लिए दुख नहीं हो सुख हो जाता है. तेने होय सर्व संसार सुखाचा न लगे दुःखाचा देश काही. कथा कीर्तन कशासाठी दादा, मनोरंजनासाठी नाही. लोकांनी मनोरंजन केलं तो प्रश्न वेगळा आहे, पण कथा कीर्तन तुमच्या आमच्या जीवनाच्या व्यथा कमी करण्यासाठी. रामायण काय शिकवतो, भागवत काय शिकवतो, जीवन जगण्याची कला शिकवतो. महाराज बघा ना, एवढं मोठं संकट तरी भगवान परमात्माकडे दुःखच मागितलं. एवढंच नाही, आणि संसारामध्ये जीवन जगत असताना दुःख आलं तर भगवंताचं नामचिंतन करा, सुख प्राप्त झालेला राहणार नाही. अहो नामचिंतन केलं पाहिजे, फक्त देवावर विश्वास ठेवला पाहिजे. विश्वास जरूरी है. तेरी बिगड़ी बनाएगा तेरा साथ निभाएगा. विश्वास जरूरी है. महत्वाचा मुद्दा विश्वास पाहिजे. त्याला विश्वास ठेवायला भगवान परमात्म्यावर. आणि समजा एखादं संकट आलं शिरगावकर आपल्या जीवनामध्ये, कधी चुकीचा विचार करायचा नाही. तर काही काही दादांचा स्वभाव असा असतो महाराज, एखादं संकट आलं लगेच गळफास, लगेच कोरडी वीर किंवा रेल्वेची गाडी समोर पाहायचं मारायचं. काही काही माता माऊलीचा स्वभाव असा असतो, एखादं संकट आलं ना लगेच रोगाची बाटली, गळफास किंवा वकीलचा डबा घ्यायचा, पेटून घ्यायचं स्वतःला. मावसो ऐका, अरे हा भगवंताने तुम्हाला मला नरदेह मरण्यासाठी दिला नाही. सांगून देईल तुम्हाला, जीवनामध्ये जर एखादं संकट आलं ना, फक्त रामायण डोळ्यासमोर उभं करा. एक सांगून देईल तुम्हाला. एखाद्या मायमुलीला वाटतं आपल्याला जीवन जगायचं नाही, फार दुःख आहे, आता मरायचंय. समजा तिनं रॉकेलचा डबा जवळ घेतला, माची घेतली तर पेटून घ्यायचं स्वतःला. त्या मावशीने आमचे संत सांगतात, थांबा मावशी थांबा, मरायचं मरायचं कसं, थांबा मावशी, बोला पटकन बोला, वेळ कमी. अहो मावशी तुम्हाला मारायचे ना, रामायण उघडा. उघडलं तुला रामायण, काढा वनवास, काढला वनवास. वनवास सीता वाचत त्या वनवासामध्ये. कोण आहे सीता? राजा जनकाची मुलगी. आत्ता जस्ट म्हणजे कीर्तन संपला, मस्त असा कीर्तन केला. आणि त्याच्यामध्ये असा एक ओळ होती, म्हणजे तो सांगितला
की कोणी म्हणजे स्वतःहून जीव देणं, कितीही संकटे आले तरी स्वतः म्हणजे आपलं जीवन संपून आणणं खूप महत्त्वाचं असतं. दाखवता मंडळी बघा, सर्वजण जेवायची तयारी चालू झालेली आहे. काहीच सगळं आटपला. आता आमची शेवटची मंडळी जेवायला बसले. मी जस्ट उठलो आणि गेलो. ही शेवटची मंडळी आहे, सगळं करून शेवटची मंडळी बसली. आता चालू होईल थोड्याच वेळेला साफसफाई. आज म्हणजे तेवढा काही ब्लॉग बनवता आला नाही, मला बाहेर पण कामं होती. उद्या मी पूर्ण प्रॉपर दाखवेन सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय काय होतं, जेवण वगैरे कसं काय सगळं काही बघायला भेटेल मला. चला तर काहीच फायनली पोचलो घरी. मस्त असा आजचा पहिल्या दिवसाचा सप्ताह झाला. आता जातो, फ्रेश होतो आणि मग झोपतो. उद्या सकाळी एडिटिंग करीन. तर आजचा पहिल्या दिवसाचा ब्लॉग नक्की कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पुढचे असेच नवीन ब्लॉगमध्ये चला.